बघताय माझ्या मागे की चिमणी लावण्यात आली आहे, याला स्थानिकांचा खूप विरोध आहे। याचं कारण असं आहे की या ज्या चिमणी म्हणजे प्रॉपर ते काय आहे तर ती दहनपट्टी आहे। दहनपट्टी जे प्राणी ठिकाणी बांधण्यात आले, देवनार, मालाड आणि महालक्ष्मी, हा आमचा पेपर आहे त्याचा, ठीक आहे। महानगरपालिकेने ज्या यांना परमिशन दिले त्या सर्वांचा। या दहनपट्टीमध्ये देवनारमध्ये जर आपण बघितलात तर 500 किलो हे एका तासामध्ये जळण्याची क्षमता या इंजिनमध्ये ठेवण्यात आली आहे। तर माझा विषय हाच आहे स्थानिक म्हणून आम्ही जे सर्व इकडचे स्थानिक आहेत, कोणत्याही प्रकारचं इथं राजकारण न करता फक्त समाजासाठी हे सर्व एकत्र आलेलो आम्ही माणसं। असा विषय आहे की जर देवनारमध्ये जर फक्त 500 किलोचं टार्गेट हे लोक ठेवत आहेत की जाळण्याचा एका तासामध्ये, तर दिवसभरात असे प्रत्येक तासाला किती इथं जाळण्यात येतील आणि त्याचा हा धुवा जो आहे हा पूर्ण स्थानिकांना जाईल। जर इथं बघितलं तर पंचशील सोसायटी 23 माळ्याची जी बिल्डिंग आहे SRAची, बाजूला सम्राट नगर आहे, आपला KGN आहे, अशा विविध लोकांच्या वस्त्या इथं आहेत आमच्या स्थानिकांच्या। आणि त्यांचा हा धुरांडीचा जो त्रास आहे हा सर्वसामान्य जनतेला होतो आहे। याचा जो बजेट आहे तो BMCकडून आम्हाला आकडा जो समजण्यात आला आहे तो 17,29,29,000 एवढा हा खर्च या 3 ज्या दहनभट्ट्या उभारण्यात आल्यात त्याच्यासाठी झालं आहे। याचा प्रामुख्याने याची जर बघितलं तर सूचना तर हायकोर्टाने आदेश दिला आहे की तुम्ही जे जनावरं म्हणजे ॲक्सिडेंटली मरतात किंवा काय होतात त्यांना दहनभट्ट्या बांधा, पण त्या दहनभट्ट्या बांधण्याकरता हायकोर्टाने असं तर नव्हतं सांगितलं ना की जिथं स्थानिक लोक राहतात तिथं या दहनभट्ट्या झाल्या पाहिजे। आमचा विरोध दहनभट्टीला नाही, आमचा विरोध याच्यासाठी आहे की तुम्ही ज्या वस्तीमध्ये येऊन ज्या दहनभट्ट्या बांधल्यात आमचा विरोध त्याला आहे। तुम्ही प्राण्यांसाठी केलं त्याच्याबद्दल चांगलंच आहे, करा त्याच्याबद्दल, कारण लोक जे घरगुती प्राणी पाळतात किंवा ज्या रस्त्याला ॲक्सिडेंट होतात त्यांना कुठं ना कुठं त्यांना गाडावं लागतं, मग ते गार्डन असेल अशा विविध ठिकाणी ते गाडतात। मग त्यासाठी हे हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं आम्ही पालन करतो। पण विषय असा आहे की त्यांनी असं नव्हतं सांगितलं हायकोर्टाने की या ज्या दहनभट्ट्या आहेत या स्थानिकांच्या घराजवळ जाऊन बांधा, कुठंतरी मोकळा प्लॉट असेल BMCचा किंवा जिथं वस्ती नाही अशा ठिकाणी तुम्ही बांधा। आता तुम्ही बघाल तर मालाडमध्ये देखील दहनभट्टीचं काम चालू आहे आणि मालाडमध्ये 50 किलो तासाला जळणारं ते आहे आणि देवनारमध्ये फक्त 500 किलो एका तासाला जाळण्याची परमिशन देण्यात आली आहे। म्हणजे किती मोठा हा बोलतात नाही का आमच्यावरती अन्याय केला जातो आहे। एका ठिकाणी जर आपण बघितलं की SMS कंपनी जी आहे ती बंद करण्यात आली आहे, म्हणजे आता ते पूर्णत्व बंद होणार आहे। पण काय गॅरंटी की उद्या इथं SMS कंपनीचा पण माल जाळला जाणार नाही प्राण्यांच्या नावाखाली? तर याचं कुठंतरी क्लेरिफिकेशन नाही या समाजाला किंवा या स्थानिकांना, म्हणून आम्ही हा उद्रेक करतो। याची सर्व माहिती सोसायटीचे आमचे जे अध्यक्ष आहेत शरदजी कांबळे साहेब यांच्यामार्फत देण्यात आली आहे। याच्या विविध ज्या संस्था आहेत या विभागातल्या त्या सर्व संस्थांमार्फत इथे या माहिती देण्यात आली आहे की याचा सर्व स्तरातून या नागरिकांकडून इकडच्या रहिवाशांकडून पूर्णतः विरोध आहे। तर आमची शासनाला एकच विनंती आहे की आमच्यावरती की असं बंधन नका टाकू की ही चिमणी इथं चालू करण्यात यावी किंवा ही दहनभट्टी इथं चालू करण्यात यावी, जेणेकरून सर्व लोकांसमोर मांडत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन पंचशील सोसायटी या सर्व रहिवाशांकडून। आता या ठिकाणी आमचे मित्रबंधू रुपेशजी खैरे यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ही दहनभट्टी या ठिकाणी बांधलेली आहे। दहनभट्टी बांधल्यानंतर कमीत कमी 1 वर्षाच्या कालावधीनंतर ही पाठीमागे जी आपल्याला दिसते चिमणी तिचं बांधकाम झालेलं आहे। म्हणजे कुठेतरी स्थानिक लोकांचा विरोध कमी आहे हे बघून ह्याची सांगड घालून ही दहनभट्टीच्या नंतर चिमणीचं बांधकाम झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण वरच्या मजल्यावरती गेलात एक 10-8 माळ्यापर्यंत गेलात तर आपल्याला 7 वॉटर प्युरिफायर प्रकल्प आतमध्ये दिसतील, जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत। ते 7 आहेत, 7 पैकी 4 आहे कार्यान्वित आहेत आणि ते 4 कार्यान्वित वॉटर प्रकल्प जे आहेत जलशुद्धीकरणाचे ते एवढे दुर्गंधीदायक आहेत, संध्याकाळी 6च्या नंतर एवढी दुर्गंधी होते म्हणजे कुठेतरी तेही प्रदूषण आहे। आणि आता त्याच्यानंतर ते होणारं दहनभूमीचं दुसरं एक प्रदूषण आहे, म्हणजे कुठेतरी स्वच्छता कमी करायची तर गोवंडीमधली स्वच्छता आणखीन वाढतच चाललेली आहे आणि त्याला कुठेतरी हातभार लागलेला आहे। तो इथले स्थानिक कंत्राटदार वगैरे आहेत त्यांचा कुठेतरी हातभार लागलेला आहे। आणि तसं तर पत्रेवर आपण GM साहेब आहेत त्यांना केला होता, मुंडे साहेब होते त्यावेळेस, त्यांना पत्रेवर केला होता आणि त्या पत्रेवरती त्यांनी आपल्याला उत्तर देखील दिलेलं आहे। पण त्यांनी उत्तर देताना त्याच्यामध्ये आम्ही हा एक मुद्दा उपस्थित केला होता की जे जलशुद्धीकरणाचे 7 प्रकल्प आहेत तुमचे 7 त्या ठिकाणी बावडे आहेत, त्या 7 पैकी ज्या तुमच्या 4 चालू आहेत ना त्याच्यात तुम्ही कुठेतरी व्यवस्थित
हे करा, नियोजन करा, जेणेकरून लोकांना दुर्गंधी येणार नाही. त्यामध्ये आता तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला TB दमा वगैरे होतो या ठिकाणी. आज आशिया खंडात सगळ्यात जास्त TBचे पेशंट जर कोण असतील तर या गोवंडीमध्ये, मुंबईमध्ये गोवंडी वेस्टमध्ये आहेत, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि कॅन्सरग्रस्त म्हणालात तर आज माझ्या घरात स्वतःची माझी बहीण कॅन्सरनी एक्सपायर झालेली आहे आणि बिल्डिंगमध्ये जवळजवळ 8 ते 10 कॅन्सर पेशंट आजही हयात आहेत. म्हणजे कुठेतरी लोकांचं जनजीवन आम्ही कुठेतरी सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु म्हणजे कायद्याचा वापर करून आपण करस्पॉन्डन्स करू, पत्रव्यवहार करू. त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला रस्त्यावरती उतरायची वेळ जी येईल ती फक्त त्याला कारणीभूत हे प्रशासन असेल. हम लोग को बहुत तकलीफ हो रहा है पब्लिक को, और रहने वालों को, जाने वालों को, उनके लिए हम लोग को तकलीफ हो रहा है. उसके लिए हम लोग ने एक मुद्दा उठाया, तो आप बंद करो करके, नहीं तो दूसरा जगह किधर शिफ्टिंग करो, ये दूसरा जगह किधर शिफ्टिंग करो, इधर से इधर लेके जाओ, मगर इधर तकलीफ हो रहा है पब्लिक को. ऑलरेडी यहाँ पर ये देवनार के इधर ना पहले से ही बहुत प्रदूषण का यहाँ पर दिक्कत है सब लोग को, ऑलरेडी इसके वजह से बहुत जन बीमार हो रहे. और अभी ऐसा नया चिमनी लगाया है तो ये पूरा हम लोग को इफेक्ट गिरेगा यहाँ पर, इससे बहुत बीमारियाँ कर रही है. जल्द से जल्द तो हम लोग सबके तरफ से हम लोग को यहाँ पर ऑलरेडी लेटर भी बनाया हम लोग ने, सब लोग वहाँ जाके BMC में जाके बोले भी है कि ये बंद करो करके, लेकिन उन लोग कोई सुनने को राजी नहीं है. तो ये गौतम नगर सम्राट बुद्ध विहार के इधर पे, तो ये सबको तकलीफ है. हम लोग की एक ही राय है कि सब लोग ये जल्दी से जल्द बंद करें. सरकार से क्या मांग करेंगे इसके लिए? सरकार से ये मांग करें कि हम लोग को ये यहाँ से दूर जावे, बस यहाँ से यहाँ नहीं चाहिए यहाँ पर. ये यहाँ पर क्योंकि ऑलरेडी इतनी पब्लिक है कि पूछो मत, बहुत जन है, और ये बीमारी सबसे इससे ज़्यादा बीमार होते हैं क्योंकि ऑलरेडी डंपिंग है, वहाँ पर भी केस चल रहा है. तो ये वही ऐसा ना हो कि वो ऐसे ही यहाँ पर भी चालू हो जाए.